कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज जाऊन बघावंच लागेल नेमकं काय सुरू आहे। तू आज जायचं नाहीयेस? त्या प्लीज ऐका माझा, आत मीच जाणार। अद्वैत, आज जायचं असेल ना तर मी जाईन, तू नाही। त्या प्लीज समजून घ्या, उद्या मला काही झालं तर नेत्राला, ईशाला, रीमाला, घरातल्या सगळ्यांना बघायला तुम्ही हसायला हवा त्या। आणि बाक म्हणून मुलीवर आलेल्या संकटांची आधी मीच लढणार। तुझी केतकी आजी तुझे दे ही नहीं रही थी मेरे पास, ऐसा क्यों उन्होंने? ओ मैथिली मॅडम कडे गेल्यावर रीमा किती खुश आहे ना। हो क्या है? शोधे शोधे या त्रिनयनेच्या लेकींचा पराभव निश्चित। आम्ही सुद्धा त्याचीच वाट बघतोय। कधी करायची काजळ भरणी? लवकरच। आतापर्यंत आपण जे अनुभवलंय त्यापेक्षा खूप मोठं आहे सगळं। अद्वैत, आधी आपण इथून निघू। नाही, इथे काय घडतंय याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय इथून जाणं योग्य वाटत नाहीये मला आता। आज जाऊन बघावंच लागेल नेमकं काय सुरू आहे। तू आज जायचं नाहीयेस? त्या प्लीज ऐका माझा, आत मीच जाणार। अद्वैत, आज जायचं असेल ना तर मी जाईन, तू नाही। त्या प्लीज समजून घ्या, उद्या मला काही झालं तर नेत्राला, ईशाला, रीमाला, घरातल्या सगळ्यांना बघायला तुम्ही हसायला हवा त्या। आणि बाक म्हणून मुलीवर आलेल्या संकटांची आधी मीच लढणार। अद्वैत, नाव काय तुझं? कशासाठी आलायस इथे? कुणी पाठवलं तुला? घर कुठे आहे तुझं? अद्वैत, आत्ता कुठे आहेस तू? अद्वैत, आधी बाहेर ये। अद्वैत, माझं ऐक, आत्ताच्या आत्ता बाहेर ये। कोण
अद्वैत? कोण अद्वैत? बाबा, गोष्टी नीट समजून घ्या, मग बोला तुम्ही. आणि प्लीज असं बाहेरच्या लोकांसमोर गोष्टी न समजता रिॲक्ट नका होत जाऊ. कधी कधी आम्हाला सुद्धा डिसिजन घ्यावे लागतात. प्रत्येक वेळी तुम्हाला विचारून मग आम्ही डिसिजन नाही घेऊ शकत. बाबा बाबा तुम्ही अद्वैत साहेब आणि इंद्राणी आत्यांचं बोलणं मनाला नका लावून घेऊ. मला कळतंय तुम्हाला खूप वाईट वाटलंय. सध्या घरात एवढं सगळं सुरू आहे ना, सगळ्याच गोष्टी खूप नाजूक आहेत. त्यामुळे अद्वैत साहेब चिडले. मी मैथिली मॅडमना घरात घेऊन आले ना, तेव्हा ते माझ्यावर सुद्धा असेच चिडले होते. मित्रा, तो माझ्यावरती चिडला म्हणून मी रागावलो नाहीये, पण तू ज्या पद्धतीनं माझ्याशी बोलला ना, ते खटकलंय मला, ते लागलंय मला. विरोचकाचा मत झाला होता तेव्हा वाटलं होतं की या क्षणापासून घरामध्ये सगळं व्यवस्थित होईल, पण नाही, उलट सगळं बिघडतच चाललंय. असं नका ना बोलो बाबा. काय चुकीचं बोलतोय सांग ना मला नेत्रा, काय चुकीचं बोलतोय मी? बघतेस ना गेल्या काही दिवसापासून आपल्या घरात काय काय घडतंय ते. काय कोणी पाप केलंय की या घरामध्ये सुखशांती नांदायलाच तयार नाही, मनशांती मिळतच नाहीये. आत्ता सगळं संपलं होतं ना ग, पण तेवढ्यात ती बिल्डिंग कोसळली, कोट्यावधीचं नुकसान झालं, पुन्हा आपल्या घरावरती संकटाचं वादळ घोंगा व्हायला लागलं. बरं, घरात ही परिस्थिती अद्वैत माझ्याशी तोडून बघतोय, तोडून बोलतोय, मला खचायला होतं ग. तुम्हीच खचून गेलात तर कसं चालेल बाबा? ना अशा परिस्थितीत काय बोलू, कसं वागू मी, सांग ना मला. बाबा सगळं व्यवस्थित होणार आहे, सगळं छानच होणार आहे. मैथिली मॅडम परत आल्या म्हणून तुमची चिडचिड होते ना, पण तुम्ही नका काळजी करू. त्यांना बरं वाटलं ना की त्या स्वतःहून जातील, काहीच दिवसांचा प्रश्न आहे. तोपर्यंत तुम्ही सुद्धा जरा शांत राहण्याचा प्रयत्न करा. नाही म्हणजे अद्वैत साहेब आज जे काही बोलले आहेत ना तुमच्याशी, ते चुकीचंच आहे. ते तुमच्याशी नाही असं बोलू शकत, आणि मी त्यांच्याशी बोलेन याविषयी. तुम्ही सुद्धा थोडं समजून घ्या, थोडा वेळ द्या. आणि देवी आई आहे ना, ती सगळं बघते. आपण तिच्यावर विश्वास ठेवूया, ती सगळं व्यवस्थित करेल बाबा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.